महत्त्वाची सूचना. सदर माहिती आम्ही सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीच्या अनुषंगाने देत आहोत. यात अनवधानाने काही चुका असू शकतात. कृपया आपण सिडको संकेतस्थळावरील प्रारूप यादीचे अवलोकन करावे. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला सातत्यानं सिडको लॉटरी संदर्भात कमेंट्स येतात की सर जे काही प्रारूप यादी जाहीर झालेली आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा म्हणून. मग आज आपण अत्यल्प उत्पन्न गट, सर्वसाधारण गट आणि गणवेशधारी कर्मचारी सगळ्यांच्या बाबतीतलं अपडेट पाहणार आहोत, पण वेगवेगळ्या भागातून पाहणार आहोत. आज या भागामध्ये आपण अत्यल्प उत्पन्न गटामध्ये एकूण कोणत्या कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत, कोणत्या प्रवर्गात किती अर्ज आलेले आहेत आणि कोणते कोणते प्रवर्गातील अर्जदार हे विजेते ठरणार आहेत याची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. चला तर पाहूया EWS या गटात कोणत्या कोणत्या प्रवर्गामध्ये किती अर्ज आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, सेक्टर 21 प्लॉट क्रमांक 8 तळोजा या ठिकाणी सर्वसाधारण जनता या प्रवर्गासाठी 71 घरे आहेत आणि एकूण अर्ज आलेले आहेत 26, म्हणजे सगळेच अर्जदार हे त्या ठिकाणी विजेते ठरणार आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 घरांसाठी 6 अर्ज आलेले आहेत. ST प्रवर्गासाठी 6 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे. भटक्या जमाती प्रवर्गासाठी एका घरासाठी फक्त एकच अर्ज आलेला आहे आणि विमुक्त जाती प्रवर्गासाठी एका घरासाठी एकही अर्ज आलेला नाही आहे आणि अंध व अपंग प्रवर्गासाठी 5 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही. एकंदरीत एकूण 54 घरांसाठी फक्त 33 अर्ज आलेले आहेत. याचाच अर्थ सेक्टर क्रमांक 21 प्लॉट क्रमांक 8 तळोजा या ठिकाणी ज्यांनी अर्ज केले सर्वच अर्जदार हे विजेते ठरणार आहेत. यानंतर सेक्टर क्रमांक 22 प्लॉट क्रमांक 1 तळोजा या ठिकाणी सर्वसाधारण जनता प्रवर्गासाठी 71 घरांसाठी 56 अर्ज आलेले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 10 घरांसाठी 8 अर्ज आलेले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 5 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही आहे. भटक्या जमाती या ठिकाणी फक्त कॉम्पिटिशन आहे, एका घरासाठी 2 अर्ज आलेले आहेत. फक्त याच ठिकाणी थोडं कॉम्पिटिशन आहे. विमुक्त जाती प्रवर्गासाठी एका घरासाठी 0 अर्ज. अंध व अपंग प्रवर्ग एका घरासाठी 0 अर्ज. एकूण 93 घरांसाठी फक्त 66 अर्ज आलेले आहेत. म्हणून भटक्या जमाती प्रवर्ग सोडता इतर सर्व अर्जदारांना या ठिकाणी घरे मिळणार आहेत. यानंतर सेक्टर क्रमांक 27 प्लॉट क्रमांक 1 तळोजा या ठिकाणी सर्वसाधारण जनता प्रवर्गासाठी 138 घरांसाठी 105 अर्ज. अनुसूचित जाती प्रवर्ग 20 घरांसाठी 31 अर्ज, म्हणजे याच ठिकाणी थोडं कॉम्पिटिशन निर्माण झालेलं आहे. अनुसूचित जमाती प्रवर्ग 11 घरांसाठी 1 अर्ज. NT प्रवर्ग 3 घरांसाठी 6 अर्ज, इथे एक थोडं कॉम्पिटिशन आहे. DT प्रवर्ग 3 घरांसाठी 0 अर्ज आणि फिजिकली हँडिकॅप 9 घरांसाठी 1 अर्ज. एकंदरीत 184 घरांसाठी 146 अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी SC प्रवर्ग आणि NT प्रवर्ग जर सोडला तर इतर सर्व ठिकाणी अर्जदारांना घरे मिळणार आहेत, ते विजेते ठरणार आहेत. यानंतर सेक्टर 37 तळोजा या ठिकाणी जनरल पब्लिक 67 घरांसाठी 26 अर्ज. SC प्रवर्ग 10 घरांसाठी 7 अर्ज. ST प्रवर्ग 5 घरांसाठी 1 अर्ज. NT प्रवर्ग एका घरासाठी 1 अर्ज. DT प्रवर्ग एका घरासाठी 0 अर्ज. फिजिकली हँडिकॅप 4 घरांसाठी 0 अर्ज. एकूण 88 घरांसाठी 35 अर्ज आलेले आहेत. एकंदरीत या ठिकाणी ज्यांनी अर्ज केले असतील सेक्टर 37 तळोजा या ठिकाणी सर्वांनाच घरे मिळणार आहेत. यानंतर प्लॉट क्रमांक 1 सेक्टर 34 तळोजा या ठिकाणी जनरल पब्लिक 69,000 घरांसाठी 7 अर्ज. SC प्रवर्ग 10 घरांसाठी 1 अर्ज. ST प्रवर्ग 5 घरांसाठी 2 अर्ज. NT प्रवर्ग एका घरासाठी एकही अर्ज नाही. DT प्रवर्ग एका घरासाठी एकही अर्ज नाही आणि फिजिकली हँडिकॅप एका घरासाठी एकही अर्ज नाही. एकूण 99 घरांसाठी फक्त 10 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून सेक्टर 34 तळोजा या ठिकाणी ज्यांनी अर्ज केले सर्वांनाच घरे मिळणार आहेत. यानंतर सेक्टर 34 प्लॉट क्रमांक 1 तळोजा या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 94 घरांसाठी 12 अर्ज आलेले आहेत. SC प्रवर्ग 14 घरांसाठी 5 अर्ज. ST प्रवर्ग 8 घरांसाठी 0 अर्ज. NT प्रवर्ग 2 घरांसाठी 0 अर्ज. DT प्रवर्ग 2 घरांसाठी 0 अर्ज आणि फिजिकली हँडिकॅप 6 घरांसाठी 0 अर्ज. एकूण 126 घरांसाठी फक्त 17 अर्ज दाखल झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी ज्यांनी ॲप्लिकेशन केले असेल सेक्टर 34 तळोजा या ठिकाणी सर्वांनाच घरे लागणार आहेत.
त्यानंतर सेक्टर 36 प्लॉट क्रमांक 1 तळोजा या ठिकाणी जनरल पब्लिक 72 घरांसाठी 9 अर्ज, एस-सी प्रवर्ग 11 घरांसाठी 1 अर्ज, एस-टी प्रवर्ग 6 घरांसाठी 0 अर्ज, एन-टी प्रवर्ग 1 घरासाठी 1 अर्ज, डी-टी प्रवर्ग 1 घरासाठी 0 अर्ज, फिजिकली हँडिकॅप 5 घरांसाठी 0 अर्ज आणि एकूण 94 घरांसाठी फक्त 11 अर्ज आलेले आहेत. म्हणून याही ठिकाणी सर्वांनाच घरे मिळणार आहेत, सर्व विजेते ठरणार आहेत. त्यानंतर सेक्टर 36 प्लॉट क्रमांक 2 तळोजा या ठिकाणी जनरल पब्लिक 57 घरांसाठी 2 अर्ज, एस-सी प्रवर्ग 8 घरांसाठी 0 अर्ज, एस-टी प्रवर्ग 4 घरांसाठी 0 अर्ज, म्हणजे कुठल्याच प्रोग्राममध्ये अर्ज नाही, फक्त ओपन कॅटेगरी जे आहे जनरल पब्लिक त्या ठिकाणी फक्त 57 घरांसाठी 2 अर्ज आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी ते दोघंही विजेते ठरणार आहेत, इतर ठिकाणी अर्ज आलेले नाही. आता यानंतर महत्त्वाचं मित्रांनो, सेक्टर 15 प्लॉट क्रमांक 9 कळंबोली या ठिकाणी जरा कॉम्पिटिशन जास्त आहे. आपण पाहूया जनरल पब्लिक 6 घरांसाठी 86 अर्ज, एस-सी प्रवर्ग 1 घरासाठी 20 अर्ज, एस-टी प्रवर्ग 1 घरासाठी 1 अर्ज, एन-टी प्रवर्ग 1 घरासाठी 10 अर्ज, डी-टी प्रवर्ग 1 घरासाठी 1 अर्ज आणि फिजिकली हँडिकॅप 1 घरासाठी 2 अर्ज आलेले आहेत. आता या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे फक्त एस-टी आणि डी-टी प्रवर्गामध्ये ज्यांनी अर्ज केले ते विजेते ठरणार आहेत. बाकी ठिकाणी आपल्याला उद्या कळेल की नेमका कोणाला घर मिळणार आहेत, कारण कळंबोली आणि खारघर आणि घनसोली इथे थोडं कॉम्पिटिशन आपल्याला दिसून येतं. यानंतर सेक्टर 40 प्लॉट क्रमांक 1 खारघर या ठिकाणी बघा जनरल पब्लिक 25 घरांसाठी 191 अर्ज, एस-सी प्रवर्ग 4 घरांसाठी 80 अर्ज, एस-टी प्रवर्ग 2 घरांसाठी 4 अर्ज, एन-टी प्रवर्ग 1 घरासाठी 17 अर्ज, डी-टी प्रवर्ग 1 घरासाठी एकही अर्ज नाही आणि फिजिकली हँडिकॅप 2 घरांसाठी 6 अर्ज आलेले आहेत. म्हणजे एकूण 35 घरांसाठी 298 अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, फक्त डी-टी प्रवर्ग सोडला तर सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी कॉम्पिटिशन दिसून येतं. यातील विजेत्यांची यादी आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. यानंतर सेक्टर 10 प्लॉट क्रमांक 1 घनसोली याही ठिकाणी खूप आपल्याला थोडं कॉम्पिटिशन दिसते. एकच घर आहे जनरल पब्लिक प्रवर्गासाठी आणि त्या ठिकाणी 35 अर्ज आलेले आहेत. याचा निकाल आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. यानंतर सेक्टर 10 प्लॉट क्रमांक 2 या ठिकाणी जनरल पब्लिक या प्रवर्गासाठी 3 घरं आहेत आणि 3 घरांसाठी 169 अर्ज आलेले आहेत. इतर ठिकाणी घरे उपलब्ध नाहीत, म्हणून याचीही आपल्याला उद्या निकाल लागेल आणि उद्या कळेल की नेमका 3 घरांसाठी कोण कोण विजेते ठरणार आहेत, जे भाग्यवंत विजेते असतील. यानंतर सेक्टर क्रमांक 11 प्लॉट क्रमांक 1 द्रोणगिरी या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 41 घरांसाठी 17 अर्ज, एस-सी प्रवर्ग 6 घरांसाठी 5 अर्ज, एस-टी प्रवर्ग 3 घरांसाठी एकही अर्ज नाही, एन-टी प्रवर्ग 1 घरासाठी 2 अर्ज, डी-टी प्रवर्ग 1 घरासाठी 0 अर्ज आणि फिजिकली हँडिकॅप अपंग प्रवर्ग 3 घरांसाठी 1 अर्ज. एकूण 55 घरांसाठी 25 अर्ज आलेले आहेत. या ठिकाणी फक्त जे भटक्या जमाती या ठिकाणी कॉम्पिटिशन दिसून येते, बाकी सगळ्या ठिकाणच्या अर्जदारांना घरे मिळणार आहेत. यानंतर सेक्टर 12 प्लॉट क्रमांक 63 द्रोणगिरी या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गासाठी 45 घरांसाठी 10 अर्ज, एस-सी प्रवर्ग 7 घरांसाठी 6 अर्ज, एस-टी प्रवर्ग 4 घरांसाठी 0 अर्ज, एन-टी प्रवर्ग 1 घरासाठी 2 अर्ज, डी-टी प्रवर्ग 1 घरासाठी 0 अर्ज आणि फिजिकली हँडिकॅप 1 घरासाठी 0 अर्ज. 55 घरांसाठी 25 अर्ज आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी ज्यांनी अर्ज केले एन-टी प्रवर्ग सोडता इतर सगळ्या ठिकाणच्या अर्जदारांना घरे मिळणार आहेत. यानंतरचा शेवटचा आहे मित्रांनो सेक्टर क्रमांक 12 प्लॉट क्रमांक 68 द्रोणगिरी या ठिकाणी जनरल पब्लिक 57 घरांसाठी 19 अर्ज, एस-सी प्रवर्ग 9 घरांसाठी 12 अर्ज, एस-टी प्रवर्ग 5 घरांसाठी 0 अर्ज, एन-टी डी-टी फिजिकली हँडिकॅप कुठल्याही घरासाठी म्हणजे प्रवर्गामध्ये अर्ज आलेले आहेत. म्हणून फक्त अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आपल्याला कॉम्पिटिशन दिसून येते. 9 घरांसाठी 12 अर्ज आलेले आहेत. बाकी ओपनमध्ये सुद्धा तेवढं कॉम्पिटिशन आहे, जनरल पब्लिकसाठी सुद्धा तेवढं कॉम्पिटिशन आहे जेवढं की एस-सी प्रवर्गासाठी आहे. म्हणून 57 घरांसाठी 19 अर्ज आणि 9 घरांसाठी 12 अर्ज या ठिकाणी सगळेच विजेते ठरणार आहेत, फक्त एस-सी प्रवर्ग सोडून. आणि या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटामध्ये एकूण उपलब्ध घरे आहेत 1088 आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत 1015. लक्षात घ्या मित्रांनो, मी पुन्हा सांगतोय, या अर्जाची संख्या मी मॅन्युअली कॅल्क्युलेट केलेली आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात थोडाफार फरक पडू शकतो. म्हणून तुम्ही कृपया जी वेबसाईटला लिस्ट दिलेली आहे किंवा प्रारूप यादी दिलेली आहे त्याचा अभ्यास करून तुम्ही त्याची खात्री करावी, कारण या नंबरवर पूर्णपणे डिपेंड राहू नये. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. जे कोविड योद्धे आहेत त्यांच्या संदर्भातील यादी संदर्भात आपण माहिती पाहूया पुढच्या भागामध्ये लगेच, आणि त्याच भागानंतर आपण पाहणार आहोत गणवेशधारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अधिकची माहिती. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.